नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. मात्र तेच राजन पाटील आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय, असा सवाल राजन पाटील भेटीसाठी पोहोचल्यानंतर केला. जरी मला अजित पवारांनी महामंडळाचे अध्यक्ष केले असले तरी शरद पवार हे आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या भेटीला आलो आहे. लोकसभेला जनतेने काँग्रेससाठी मतदान केले, असा गौप्यस्फोटही राजन पाटील यांनी केला. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राजन पाटील यांच्या मोहोळमध्ये सभा घेत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. राजन पाटील यांना विरोध करणाऱ्या उमेश पाटील यांना अजित पवारांनी झापलं होतं. मात्र तरी देखील राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी अकलूज येथे दाखल झाले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, त्यामुळे मी शरद पवार यांना मोहोळमधून उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मिळाल्यास मी मोहोळमधून तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असंही रमेश कदम यांनी सांगितलं. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील नको म्हणणारे अप्पासाहेब जगदाळे, दशरथदादा माने आणि इतर मंडळीही शिवरत्न बंगल्यावर पोहोचली आहेत. सकाळी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याशी बैठक करून हर्षवर्धन पाटील नको ही भूमिका मांडल्यानंतर पुन्हा अकलूजमध्येही हर्षवर्धन पाटील विरोधक पोहोचल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. 2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटलांसमोर दिलेला शब्द पाळावा हीच आमची मागणी असून आमचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांना शरद पवार गटात जायचं असेल तर त्यांचे स्वागत आहे, मात्र त्यांनी अधिक काम करावे आणि नंतर उमेदवारीवर दावा करावा, अशी भूमिका आप्पासाहेब जगदाळे यांनी बोलून दाखवली.